आणि आता महत्त्वाच्या 25 घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। मंत्रिमंडळ बैठकीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावर चर्चा। येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार। 2 जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद द्यावं का याबाबत निर्णय होणार। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस। तब्येत खालावल्यानं वैद्यकीय पथकाकडून जरांगेंची तपासणी। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून मनोज जरांगेंची भेट। कुटुंबियांकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। उपोषण मागे घेण्याची देशमुख कुटुंबियांकडून जरांगेंना विनंती। जालन्याच्या अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंसोबत उपोषणाला बसलेल्या दोघांची तब्येत खालावली। दोघांना उपचारासाठी अंबड इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं। जरांगेंच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना उपोषणकर्त्यांची माहिती दिली। पोलिसांनी जरांगेंसोबत उपोषणाला बसलेल्यांची माहिती मागवली होती। अंतरवाली सराटीत जरांगेंसह काही जणांचं उपोषण सुरू। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जरांगेंबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्यानं गुन्हा दाखल। सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली होती तक्रार। शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा। पवार 31 जानेवारीला दिल्लीला जाणार। संसदीय कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती। वाल्मिक कराड विरोधात जनशक्ती शेतकरी संघटना आक्रमक। हार्वेस्टर मालकांचे पैसे परत द्या अन्यथा बार्शीमधील जमीन ताब्यात घेणार। संघटनेचे अध्यक्ष अतुल खुपसे यांचा इशारा। संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर पुण्यात ठाकरे गटाला गळती। ठाकरे गटाचे 10 पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्का। पुण्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी सुप्रिया सुळेंवर नाराज। कालच्या बैठकीत राऊतांसमोर व्यक्त केली नाराजी। राऊत सुप्रिया सुळेंसोबत सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसणार। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य राऊतांच्या कार्यपद्धतीला कंटाळून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। दरम्यान अंबादास दानवेंकडून बंधरणीचे प्रयत्न। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत म्हात्रे यांनी पक्षाचा राजीनामा दिला। वरिष्ठ दखल घेत नसल्याची नाराजी व्यक्त करत नवी मुंबई शहरात काँग्रेसला जोरदार धक्का। एकटे राहिलो तरी पुन्हा आम्ही लढून जिंकून दाखवू। राजूल पटेल यांनी पक्ष सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। तर एवढं पतन होत असताना आत्मचिंतन करण्याऐवजी टीका करतात शिंदेंचा टोला। महायुतीत कुरघोड्या सुरू हे स्पष्ट दिसतंय। पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याचं कधी पाहिलं नाही। सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये मराठा समाजाचं आंदोलन। जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन। धानोरा गावात मराठा आंदोलक चढले टॉवरवर। राज्यात जीबीएसचा धोका वाढला। पुण्यात सर्वाधिक जीबीएसचे 110 रुग्ण। कोल्हापुरात जीबीएसचे 2 तर नागपुरात 5 रुग्णांची नोंद। पाणी उकळून पिण्याचा आणि अन्नपूर्ण शिजवून खाण्याचा डॉक्टरांचा सल्ला। जीबीएसच्या रुग्णांमध्ये वाढ। शासकीय रुग्णालयात उपचाराची विशेष व्यवस्था निर्माण करा। मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचे मंत्र्यांना आणि प्रशासनाला आदेश। अटल सेतूसाठी 250 रुपये इतकाच पथकर कायम राहणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय।